त्याच्या एक नंबर सर्व श्री प्रवीण दरेकर. सभापती महोदय, आज मी एका अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर सभागृहाचं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. सभापती महोदय, राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये राज्यासाठी सहकार्याची एक मोठी भूमिका आहे. राज्यात साधारणतः 2.5 लाखाहून अधिक जास्त सहकारी संस्था आहेत. जवळपास 6 कोटी लोक यांना त्या कारणाने या सहकार व्यवस्थेशी जोडलेले आहेत. साखर, दूध, बँका, कृषी, गृहनिर्माण या क्षेत्रात सहकाराने सभापती महोदय मोठा वाटा उचललेला आहे. आणि देशाचा जर विचार केला सभापती महोदय, तर साखर उद्योगामध्ये एकट्या महाराष्ट्राचा 35% वाटा आहे. दूध सहकारी संस्थांकडून दररोज लाखो लिटर दुधावर त्या ठिकाणी प्रक्रिया होते. सभापती महोदय, राष्ट्रीयकृत बँकांपासून सहकारी बँकांपर्यंत सर्वांना त्या ठिकाणी पीक कर्जाचं उद्दिष्ट दिलं जातं, ठरवून देतो. पण कोणताही आर्थिक पाहणी अहवाल काढून बघा सभापती महोदय, शेतकऱ्यांना सर्वाधिक पीक कर्जाचं वाटप हे सहकारी संस्थांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. सभापती महोदय, सहकार हे काही एक फायनान्शियली मॉडेल नाहीये, तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं ते मॉडेल म्हणून त्याकडे आपण पाहिलं पाहिजे. काळानुरूप सहकार क्षेत्रातही अनेक समस्या सभापती महोदय उभ्या राहिल्या आणि त्याच्यावरही या सभागृहाच्या माध्यमातून चर्चा मंथन झालं पाहिजे. सरकारने त्यावर भूमिका घेतली पाहिजे आणि या भावनेतनच आज खास सभापती महोदय आपल्याला विनंती करून सहकारावर या ठिकाणी आपण अल्पकालीन का होईना त्या ठिकाणी चर्चा लावलेली आहे. सभापती महोदय, आपण नेहमी म्हणतो की जिल्हा मध्यवर्ती बँका हा ग्रामीण अर्थपुरवठ्याचा कणा आहे. पण आज सभापती महोदय, राज्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा बँका या अडचणीत आहेत आणि सहकार मंत्री महोदय आपल्याला माहित आहे की आरबीआयच्या निर्बंधाखाली त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक जिल्हा बँकांच्या सभापती महोदय वेगवेगळ्या समस्या आहेत. पण एकत्रितपणे जिल्हा बँकांच्या समस्या समजून घेणं, त्यामधून त्यांना बाहेर काढणं, उपाययोजना करणं, यासाठी सभापती महोदय आज तरी कुठलीही व्यवस्था राज्य सरकारकडे आपल्याकडे त्या ठिकाणी नाही आहे. डीसीसी बँकांमध्ये अडचणी येण्यामागची कोणती कारणं आहेत याचाही सभापती महोदय त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी अडचणीत आल्यामुळे सभापती महोदय कर्जमाफी व्हायलाच पाहिजे, त्याचं आपण समर्थनच करतो. पण कर्जमाफीमुळे बँकांकडे येणारी कर्ज वसुली थांबते आणि जो मधला पिरियड जातो त्याला त्या ठिकाणी सभापती महोदय त्याला व्याजाचा भार त्या ठिकाणी बँकांना सोसावा लागतो आणि ज्यामुळे बँका सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत सभापती महोदय येतात. सभापती महोदय, शेतकऱ्यांना 0% व्याजाचं पीक देण्याचं धोरण आपण त्या ठिकाणी राबवतो आणि ते राबवलंच पाहिजे. मात्र हा व्याजाचा परतावा सुद्धा बँकांना वेळेत परत करण्याची त्या ठिकाणी व्यवस्था व्हायला पाहिजे, नाही तर लिक्विडिटीची समस्या सुद्धा या बँकांना फेस करावी लागते. सभापती महोदय, सभापती महोदय, एका महत्वाच्या विषयाकडे मी लक्ष वेधणार आहे. 2025 ला बँकिंग कायद्यात सुधारणा झाली आणि संचालकांना 10 वर्षाहून अधिक काळ पदावर राहता येणार नाही अशा प्रकारची सुधारणा आहे. पण त्याच्यामध्ये संदिग्धता आहे. जे संचालक सध्या कार्यरत आहेत त्यांना इम्युनिटी दिली होती, पण सभापती महोदय सहकार विभागाची नोटीस काहीतरी त्या ठिकाणी वेगळं म्हणतं आणि त्यामुळे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आज त्या ठिकाणी संभ्रम आहे. त्याचा सुद्धा राज्य सरकारच्या पातळीवरून विचार होण्याची आवश्यकता आहे. कारण सभापती महोदय, संस्था उभ्या राहतात आणि त्या ठिकाणी अचानक आपण त्यांना जर 10 वर्षानंतर त्यांना लढवायलाच बंदी त्या ठिकाणी करणार असू तर मला वाटतं संविधानाचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान आहे. आणि त्याच्यामुळे मी सभापती महोदय माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयाची चर्चा केली. सहकार मंत्री आपल्याला या ठिकाणी विनंती राहील की महाराष्ट्र हे देशातल्या सहकारासाठी सर्वात मोठं राज्य आहे आणि त्याच्यामुळे हा विषय आपण माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सरकारी पातळीवर त्याचा निर्णय लावण्याची आवश्यकता आहे. ते लावावं अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय,
सहकार विभागानं अनेकदा डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांना सूतगिरण्यांना कर्ज द्यायला त्या ठिकाणी बँकांना लावलं, ते थकीत झालं. आता त्याच्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी स्वीकारायला पाहिजे. सभापती महोदय, आज 16 जिल्हा बँका त्या ठिकाणी अडचणीत आहेत. नाशिक, नागपूर आणि धाराशिव करता या बँकांना वाचवण्यासाठी सरकारनं जवळपास 827 कोटी रुपये भाग भांडवल दिलं. मी सरकारचं अभिनंदन या ठिकाणी करेन. पण या चर्चेच्या माध्यमातून सभापती महोदय मला विनंती करायची आहे की एकेका बँकेसाठी भाग भांडवलाची तात्पुरती व्यवस्था करून मलमपट्टी लावण्यापेक्षा राज्यातल्या सर्व डीसीसी बँकांच्या बाबतीत एक ऍक्शन प्लॅन सभापती महोदय आपण का तयार करत नाही? मला वाटतं या सर्व जिल्हा बँकांचा एकत्रितपणे विचार करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. आणि असा जर एकत्रित विचार केला तरच सभापती महोदय मार्ग निघेल. आणि आपल्या माध्यमातून माझी या ठिकाणी सहकार मंत्र्यांना विनंती आहे की आपण सहकारात काम करता, आपल्याला सहकार नीट माहीत आहे, त्याची गरज आणि महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीमध्ये त्याचं योगदान आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे त्यावर आपण विचार करावा. सभापती महोदय, अर्बन सहकारी बँकांच्या बाबतीत बोलत असताना या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका शहरातल्या लहान कर्जदारांच्या गरजा सभापती महोदय पूर्ण करतात. परंतु आपण बघाल 2023-24 मध्ये युसीबीचे जवळपास 24 परवाने रद्द झाले आणि हा आकडा सभापती महोदय फार मोठा आहे. या बँकांना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँकांशी सभापती महोदय स्पर्धा करावी लागते. युसीबीचा वाटा 2024 मार्च मध्ये एकूण मालमत्तेच्या बँकिंग मालमत्तेच्या बाबतीत 2017 मध्ये 3.8 होता, तो आता 2.5% घसरण झाली. राज्यातल्या अर्बन बँकिंग व्यवस्थेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर अशा प्रकारची गोष्ट आहे. सभापती महोदय, हा टक्का का घसरतोय याचा विचार सुद्धा सहकार विभागाने करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. या बँकांना भांडवल उभा करण्याच्या सभापती महोदय मर्यादा आहेत, कामकाजाचा विस्तार करण्यासाठी त्या ठिकाणी मर्यादा आहेत. पण या बँका टिकल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी काहीतरी सभापती महोदय केलं पाहिजे. मला वाटतं की राज्य सरकारच्या सर्व योजना मंत्री महोदय या अर्बन बँक किंवा जिल्हा बँकेच्या माध्यमातून रूट केल्या तर मोठ्या प्रमाणावर या बँकांना बॅकअप मिळून सभापती महोदय त्या तग धरू शकतात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आपण या बँकांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. राज्याची महामंडळ आहेत, या महामंडळांकडे अतिरिक्त निधी या बँकांमध्ये ठेवला पाहिजे. आज सरकार केवळ महामंडळांना सूचना करतं, पण महामंडळ सहकारी बँकांमध्ये पैसे ठेवत नाहीत, ही सभापती महोदय वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एकूण अतिरिक्त निधीच्या 25% रक्कम त्या ठिकाणी अर्बन सहकारी बँकांमध्ये ठेवण्याचं जर बंधन घातलं तर सभापती महोदय हे शक्य आहे. सभापती महोदय, सर्वसामान्यांसाठी मदत करायला सहकारी बँका, अर्बन बँका, जिल्हा बँका, राज्य सहकारी बँक आणि त्या ठिकाणी सरकारचा अतिरिक्त निधी, सरकारचा सर्व व्यवहार आपण ज्या सशक्त जिल्हा बँका आहेत त्यांच्याकडे करता. का तुम्ही निवडत नाही चांगल्या कुठल्या अर्बन बँका आहेत, चांगल्या जिल्हा बँका आहेत? आपण हा व्यवहार, हा अतिरिक्त निधी या ठिकाणी आपण आणावा, अशा प्रकारची विनंती सुद्धा या ठिकाणी जर बँका आणि सहकारी चळवळ टिकली पाहिजे तर त्या ठिकाणी केलं पाहिजे. सभापती महोदय, मी आज राज्य सहकारी संघाचं नेतृत्व करतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी माझं पॅनल आलं, मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आज काम करतोय. परंतु सभापती महोदय, राज्य सहकारी संघाची अत्यंत अवस्था वाईट आहे. आज त्या ठिकाणी त्या संघाला 100 वर्ष होत आहेत. म्हणजे जसा 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 100 झाली वर्ष, तसं काळेसाहेब आज त्या ठिकाणी या आमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला 100 वर्ष त्या ठिकाणी होत आहेत. 1917 मध्ये राज्यात या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना झाली, ज्या संघामध्ये स्वतः महात्मा गांधीजी आले होते, वैकुंठभाई मेहता असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, सगळ्या मोठ्या धुरीणांनी या संघातना काम केलं, या संघाला मार्गदर्शन केलंय. 100 पार केलेली संस्था आज सहकार मंत्री महोदय पूर्णपणे कमकुवत त्या ठिकाणी झालेली आहे. आणि या संस्थेचं महत्व लक्षात घेऊन सरकारनं या संघाला सभापती महोदय आर्थिक मदत या ठिकाणी करायला आवश्यक आहे, कारण मागच्या काळात ती केली गेली होती. 1920 ते 1942 पर्यंत सरकार संघाला अनुदान देत होतं. 1997-98 पर्यंत संघाला पंचवार्षिक योजनेमधूनही अनुदान मिळत होतं.
सहकारी संस्थांनी त्यांच्या नफ्याच्या 1.5% शिक्षण निधी संघाला देण्याची तरतूद 1948 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून मग संघाला शिक्षण निधी अंशदान मिळायला लागलं आणि त्यातून राज्यात संघ त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षणाचं काम करत होता. सभापती महोदय, 1960 ला आपण सहकारी संस्था अधिनियम बनवला. त्यातही शिक्षण निधीची तरतूद सरकारनं कायम ठेवली. 1970 पर्यंत शिक्षण निधी बरोबरच तूट अनुदानी सरकार राज्य सहकारी संघाला त्या ठिकाणी देत होतं. पण दुर्दैवानं सभापती महोदय 2013 ला सरकारनं कायद्यात दुरुस्ती केली आणि संघाला मिळणारा शिक्षण निधी त्या ठिकाणी बंद केला. 2013 पासून उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद झाल्यामुळे संघाला फक्त प्रशिक्षणाकडून मिळणाऱ्या शैक्षणिक शुल्कावर अवलंबून या ठिकाणी राहावं लागते. सभापती महोदय, संघाच्या मालमत्ता आहेत, त्याची देखभाल दुरुस्ती करावी लागते. कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी द्यावे लागतात. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला, आता 8वाही लागू होईल. पण या कर्मचाऱ्यांना आजही 5व्या वेतन आयोगानुसार त्या ठिकाणी पगार मिळतोय. सभापती महोदय, आज 17 ते 18 कोटीची संचित तूट आहे. कर्मचाऱ्यांचे 26 महिन्याचं वेतन त्या ठिकाणी थकीत आहे. आज 400 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी त्या ठिकाणी मंत्री महोदय त्या ठिकाणी आलेले आहे. शासनानं अनुदान बंद केलं, शिक्षण निधी बंद केला. मग संघासाठी दुसरा पर्यायी उत्पन्नाचा स्रोत सरकारनं का निर्माण करून दिला नाही? 100 वर्षाची परंपरा असलेल्या या संस्थेला सरकारनं त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडून दिलंय. देशभर राज्य सहकारी संघाला शिक्षण निधीची व्यवस्था आहे, आपण ती का बंद केली? हा माझा सवाल आहे सभापती महोदय. सभापती महोदय, या संघाच्या राज्यभरात 13 सहकार प्रशिक्षण केंद्र आहेत, 13 जिल्हा सहकारी बोर्ड आहेत आणि अख्ख्या राज्यभर संघाची व्याप्ती आहे. आणि सरकार शिक्षण प्रशिक्षणाचं उद्दिष्ट ठरवून देतं. संघाने प्रत्येक वर्षी मंत्री महोदय 85% पर्यंत आपलं उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण केलंय. सरकारनं सहकार प्रशिक्षणासाठी आणखी 19 संस्थांना सरकारनं अधिसूचित केलंय. पण या संस्था कोणतेही नियम पाळत नाहीत, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नाहीत. या संस्थांकडे उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत, परंतु सभापती महोदय त्या ठिकाणी त्यांना कुठली अडचण नसताना आपण कशासाठी देतो? व त्यांच्याकडे शिक्षण प्रशिक्षणाचं काही नाही, प्रशिक्षण देतात की नाही माहित नाही. जर राज्याची शिक्षण प्रशिक्षण देणारी 100 वर्षाची संस्था आहे, तिला स्ट्रेंथन करा ना. तिचं प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय आहे, प्रत्येक जिल्ह्यात स्टाफ आहे, विभागीय कार्यालय आहेत, विभागीय प्रशिक्षण केंद्र आहेत आणि त्या 18-20 संस्थांना आमच्या खाली त्या ठिकाणी उपसंस्था म्हणून मान्यता द्या. कुठेतरी सिस्टीम सभापती महोदय त्याला लागेल. आणि त्यामुळे सभापती महोदय, या अनेक संस्था झाल्यामुळे राज्य संस्थांकडे येणारा प्रशिक्षणार्थी सुद्धा कमी झालेत. सभापती महोदय, सहकारी संस्थाच नाही तर कोणत्याही बाबतीत राज्यात एकच राज्यस्तरीय शिखर संस्था असते. मात्र सहकार शिक्षण प्रशिक्षणाच्या बाबतीत आज 20 शिखर संस्था आपल्या राज्यात आहे. हे कोणत्या कायद्यात सभापती महोदय बनतं? मला लहर आली की मी त्या संस्थेला अधिसूचित करणार, दुसरं कोणतरी पत्र घेऊन आलं त्याला मी अधिसूचित करणार. काही नियम, नियमावली, निकष, त्यांची क्षमता आपण तपासणार आहोत की नाही सभापती महोदय? आणि म्हणून सभापती महोदय, 100 पार केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला आज सरकारच्या मदतीची गरज आहे. संघाला शिक्षण निधी सभापती महोदय मिळाला पाहिजे, त्यासाठी आपण कायद्यात दुरुस्ती करावी अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या माध्यमातून करतोय. आणि एकच शिखर संस्था त्या ठिकाणी आपण राज्यात ठेवण्याच्या बाबतीत धोरणात काही बदल करणार आहात का, हा प्रश्न सभापती महोदय या ठिकाणी आहे. आणि तोटा कमी करण्यासाठी सरकार संघाला आर्थिक मदत करणार का, या प्रश्नांची उत्तरं सहकार मंत्री आपल्या उत्तरात मला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. सभापती महोदय, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन काम करतं. कंझ्युमर फेडरेशनची स्थापना सुद्धा सभापती महोदय 1964 ला झाली. राज्यातल्या सहकारी ग्राहक संस्थांना योग्य भावात, योग्य मापात चांगल्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं हा महासंघाचा उद्देश सभापती महोदय आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना साखर, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वितरण सभापती महोदय या महासंघाच्या माध्यमातून करण्यात येतं. शासकीय विभागांकडून महासंघाच्या नावानं शासन निर्णय निर्गमित होते, त्यामुळे मालाचा पुरवठा करण्याची संधी फेडरेशनला सभापती महोदय मिळत होती.
सरकारची आर्थिक बचत होत होती आणि उत्पादकांनाही वाजवी किंमत मिळत होती. सरकारनं ई निविदा पद्धत राज्यात राबवायला सुरुवात केली. या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध असायचं काही कारण नाही, परंतु महासंघ जर सुद्धा या ई निविदेच्या स्पर्धेत त्या ठिकाणी उतरायला तयार असेल, परंतु त्याच्यामध्ये एवढ्या जाचक अटी टाकल्या आहेत की महासंघ त्या ठिकाणी तुमच्या या ई निविदेच्या स्पर्धेत येऊच नये आणि काही निवडक ठेकेदारांनाच तो ठेका घेता येऊ, अशा प्रकारचे नियोजनबद्ध योजना आपण आखल्या असा माझा स्पष्ट आरोप त्या ठिकाणी सभापती आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या कंझ्युमर फेडरेशन सारख्या जुन्या सहकारी संस्थेला टिकवायचं असेल तर ई निविदांच्या जाचक अटी त्या ठिकाणी या वगळायला हव्यात. शासनाच्या विविध विभागांकडून जीवनावश्यक व इतर साहित्यांची खरेदी एकाधिकार पद्धतीनं महासंघाकडून करण्यासाठी महासंघाच्या नावाने शासन निर्णय निर्गमित करावे, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करणार आहे. सभापती महोदय, राज्यात मायक्रो 17 मिनिटं झाली. हो, महत्वाचं ना, अख्ख्या राज्याचा अर्थव्यवस्था लक्षात आणून दिलं आपल्या 17 नाही सभापती महोदय, थोडं मला अत्यंत महत्वाचं आहे. अतिशय वाटल्यास अर्धा एक तास तुम्ही आणखी वाढवायची विनंती राहील का. राज्यातला सहकार एवढा सभापती महोदय महत्वाचा आहे की सरकारच्या बजेटपेक्षा दुप्पट उलाढाल या सहकारामध्ये, परंतु बारीक लक्ष त्या सहकाराकडे कोणाचं नाही. सरकारचा 1 रुपयाही सहकारात नको, परंतु त्यांच्या काही सरकारचे निर्णय, काही व्यवस्था, काही बॅकअप देण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने समग्र राज्यातल्या सहकाराची माहिती घेऊन सभापती महोदय देतोय. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या राज्याच्या दृष्टीनं महत्वाचा विषय असल्या कारणानं आपण मला सहकार्य करावं. सभापती महोदय, राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांचं पेव फुटलंय, पण या कंपन्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचं शोषण होतंय. सभापती महोदय, आरबीआय कडून परवानग्या घेतात, पण राज्य सरकारकडे कुठल्याही प्रकारची माहिती या स्मॉल फायनान्स कंपन्यांची त्या ठिकाणी नाही आहे. बिहार सरकारनं सभापती महोदय या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी करण्याचा नियम केलेला आहे. व्याजाचा दर काय असावा, या कंपन्या धमकावत असतील तर त्यावरही त्या ठिकाणी त्यांनी बंधनं आणलीत. आपल्याही राज्यात अशा प्रकारची बंधनं आणली गेली पाहिजेत. अनेक फ्रॉड कंपन्या सभापती महोदय आहेत. कर्ज घेणाऱ्याची परतफेडीची क्षमता तपासली जात नाही, फक्त त्यांच्या फोनवरनं नंबर घेतले जातात, एवढ्या आधारावरच कर्ज दिलं जातं. यामध्ये कॉलेजची मुलं, बेरोजगार तरुण पैसे घेतात. काही लोक गांजा, चरस, एमडी साठी पैसे घेतात. 5-5, 10-10 हजार रुपये कर्ज घेतात आणि त्यांनी कर्ज फेडलं नाही तर त्यांच्या घरातल्यांना सभापती महोदय त्रास त्या ठिकाणी होतो. या कंपन्यांच्या मुसक्या कशा आवळणाराचा प्रश्न या चर्चेच्या निमित्तानं आहे. सभापती, एक माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि ज्यावर गेली 10-12 वर्ष मी काम करतोय त्या स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत मी या ठिकाणी बोलणार आहे. सभापती महोदय, सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंग मध्ये स्वयं पुनर्विकास हा काही नवीन विषय राहिलेला नाही. या सभागृहात ही मी अनेक वेळा विषय मांडला आणि जिथे जिथे व्यासपीठ मिळतं तेव्हा सेल्फ डेव्हलपमेंटला प्रमोट करण्याचा माझा प्रयत्न असतो. सभापती महोदय, बिल्डरांचा वाईट अनुभव बघून आज हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था या स्वयं पुनर्विकास करायला उत्सुक आहेत. 2019 ला अनेक सरकारनं सवलती दिल्या, पण काही सवलती सोडल्या तर आजही सहकार मंत्री महोदय त्याची अंमलबजावणी नाही. गृहनिर्माण विभागानं सवलतीचा शासन निर्णय 2019 ला काढला. या सवलतींचा वेगवेगळ्या विभागांशी संबंध आहे, त्यावर त्या विभागाने काहीच केलं नाही. ज्याला मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या योजनेला महत्व दिलंय त्यांनी माझ्या अभ्यास गटाच्या अहवालावर आदेश दिले, परंतु एकही विभाग अपवादात्मक सोडला तर त्याच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही होत नाहीये. दुर्दैव सभापती महोदय आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभापती महोदय यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला होता. मग नगर विकास असेल, महसूल असेल, गृहनिर्माण असेल, सहकार असेल, वित्त विभाग असेल, म्हाडा असेल, यांनी या सवलतींच्या बाबतीत काय केलं पाहिजे हे सविस्तर माझ्या अभ्यास गटाच्या अहवालात आम्ही दिलंय. समजा नगर विकासाशी संबंधित सवलत असेल तर मंत्री महोदय डीसीपीआर किंवा युडीसीपीआर मध्ये कोणत्या कलमात काय बदल करावा, त्याची शब्दरचना कशी असावी, एवढं तपशीलवार मी माझ्या अहवालात त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण आजही सभापती महोदय 31 शिफारसींपैकी एखाद दुसरादा अपवाद केला, वगळला तर शिफारसींवर त्या विभागाने कोणतीही कारवाई त्या ठिकाणी केलेली नाहीये. सरकारनं स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी केली. आम्ही सातत्यानं त्या विभागाकडे पाठपुरावा करतोय. मला त्या प्राधिकरणाचं अध्यक्ष केलंय,
पण त्यालाही यश त्या ठिकाणी मिळत नाही. सभापती महोदय, परवाच्या एका चर्चेच्या वेळी मी कुडाळवरून आलेल्या एका सोसायटीचं पत्र या सभागृहात वाचून दाखवलं. सोसायट्यांना पुनर्विकास करायचा आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी काही निर्णयातून तशी इच्छाशक्ती देखील दाखवलेली आहे. पण जर संबंधित विभाग काहीच करणार नसेल तर सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, हा प्रश्न सभापती महोदय. आज प्राधिकरण आहे, पण अजून या प्राधिकरणाचे अधिकार काय याबाबत सुद्धा स्पष्टता नाही. माझी या निमित्तानं मागणी आहे की हा विषय राज्यातल्या सर्वसामान्य माणसांचा आहे. बेघर होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्यामुळे सरकारनं गांभीर्य दाखवावं आणि विभागाने शासन सवलतीचे निर्णय जाहीर करावेत. सभापती महोदय, ज्या वेळेला आम्ही म्हाडामध्ये बसतो तर रोज शेकडोच्या संख्येने हाऊसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी येतात. आज त्यांची गरज आहे. बिल्डरच्या माध्यमातल्या पिचलेल्या लोकांना एक नवा विचार घेऊन जर प्राधिकरण स्वयं पुनर्विकास मुवमेंट आली असेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्यामध्ये सकारात्मक भूमिका असेल, तर या विभागांची का अनास्था, का त्यांना सर्वसामान्यांसाठी थोडस लक्ष घालून काम करावं असं वाटत नाही, ही खंत सुद्धा या निमित्तानं सभापती महोदय व्यक्त करतो. सभापती महोदय, देशाचे आदरणीय सहकारिता मंत्री अमितभाई शाह यांच्या संकल्पनेतून सहकार तत्वावर देशातली पहिली भारत टॅक्सी सेवा सुरू झाली. गुजरातमधील 4 मोठी शहरं आणि दिल्लीत अतिशय यशस्वीपणे ही सेवा सुरू आहे. ओला उबर कंपन्यांकडून वाहन चालकांचंही शोषण होतं, प्रवाशांचंही शोषण होतं. आता चांगला पर्याय या सहकाराच्या माध्यमातून उभा राहिलाय. आपल्या राज्यात सभापती महोदय देवदत्त पर्यटन व वाहतूक सहकारी संस्था आहे. ही संस्था आणि मुंबई बँक हे संयुक्तपणे भारत टॅक्सी प्रमाणे MMR रिजन मध्ये सहकारी तत्वावर टॅक्सीचं मॉडेल त्या ठिकाणी तयार केलंय. माझी परिवहन मंत्र्यांशी चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आज MMR रिजन मध्ये अशा प्रकारे सहकारी तत्वावर भारत टॅक्सीच्या धर्तीवर महाराष्ट्र टॅक्सी किंवा मुंबई टॅक्सी आणण्याचा आपला प्रयत्न सभापती महोदय आहे. सभापती महोदय, सहकारात नवीन काही घडत नाही असं नाहीये सभापती महोदय. या टॅक्सी सेवेच्या माध्यमातून आपण नवीन प्रयोग करतोय. सभापती महोदय, माझी सभापती महोदय एवढीच विनंती या ठिकाणी आहे की जेव्हा नवीन सहकारात प्रयोग करता त्यावेळेला सरकारचं जर लक्ष नसेल, आपण पाठिंबा देणार नसेल, सहकार खात्याला त्या ठिकाणी जर आपण ताकद देणार नसू, कदाचित आमच्या सहकार मंत्र्यांची इच्छाही असेल, पण त्याच्या शेवटचे 5 मिनिटं तर त्या ठिकाणी सभापती महोदय कसं होणार हा माझा प्रश्न आहे. मच्छीमारांच्या कृषीच्या दशावरचे 5च मिनिटं. मी आणखी एका गोष्टीचा सातत्यानं पाठपुरावा करतोय. मी कोकणातनं येतो सामंत साहेब. मच्छीमारांच्या समस्या आपल्याला माहित आहेत. अनेक मच्छीमार बांधव आपल्याकडे येतात, समस्या सांगतात. आज त्या संस्थाही आमच्या सभासद आहेत. सरकारनं मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला, हा राज्यातला इतिहासातला सर्वात मोठा निर्णय आहे. मत्स्य विकास मंत्री सुद्धा कोकणातले आहेत. त्यांना मी बँकेत बोलवलं होतं. मत्स्य व्यवसायातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमेत बैठकी झाली, चांगली चर्चा झाली. या ठिकाणी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळालेला आहे. त्यांच्यासाठी ज्या ज्या योजना सरकार सुरू करेल त्या सर्व योजना कोकणातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यांनी होकार दिला. मी सातत्यानं पाठपुरावा करतोय सभापती मध्ये. वित्त विभागाकडे फाईल आहे, या विभागाकडे फाईल आहे, त्या विभागाकडे फाईल, अशी उत्तरं मिळतात. ज्याप्रमाणे राज्याच्या इतर भागातील कृषीचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार होतो, त्याचप्रमाणे मत्स्य शेतीचा आराखडा किमान 2027 पासून सुरू होईल आणि त्यात जिल्हा बँकांचा समाविष्ट केला जाईल. अशा प्रकारचं आश्वासन सभापती महोदय मला या ठिकाणी हवंय. सभापती महोदय, सहकारी संस्थांसाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाकडून अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. डिजिटल सहकार असेल, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हचं सक्षमीकरण असेल, अन्न प्रक्रियावर साठवण योजना असेल, प्रक्रिया उद्योगांना बळ देणं असेल, अशा अनेक योजना आहेत. अलीकडच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी काही योजना केंद्र सरकारनं घोषित केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह असतो की केंद्रीय योजनांचा पुरेपूर उपयोग राज्यानं करून घेतला पाहिजे. सहकारातील सर्व केंद्रीय योजना राज्यात पूर्ण क्षमतेने राबवल्या गेल्या पाहिजेत, हा आमचाही आग्रह आहे. सहकार आयुक्त याचा पाठपुरावा करत आहेत, परंतु माझी एक सूचना आहे की सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स त्या ठिकाणी सरकारनं नेमावा. या टास्क फोर्सनं राज्यातील केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख करावी. सहकारातल्या केंद्रीय योजनांची माहिती सहकारी संस्थांपर्यंत पोहोचवावी. आणखी एक महत्वाची सूचना मला करायची आहे. महाराष्ट्रातल्या सहकारातल्या शेवटची 2 मिनिटं.
सहकारी संस्था नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करत आहेत ते केलेही पाहिजेत. त्याची माहिती केंद्रीय सहकार मंत्रालयापर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण सभापती महोदय NCDC असेल किंवा त्यासारख्या केंद्रीय संस्था असतील त्यांनी अशा उपक्रमांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत या उपक्रमांची माहिती गेली पाहिजे. या बाबतीत सुद्धा मला मंत्री महोदयांची उत्तरातून अपेक्षा आहे. सभापती महोदय खूप बोलण्यासारखं आहे. अनेक सेक्टर आहेत, विविध कार्यकारी थांबतो, तुम्ही बोलताय म्हणून थांबतो, कारण तुम्हाला चांगल्या कामात रसच नाहीये ना. त्यामुळे सभापती महोदय जर मी एकही चुकीचं किंवा इकडे इतरत्र बोललो असेल, आज राज्यातला सहकार सभापती महोदय एवढा मोठा आहे की 4-4, 5-5 तास पण पुरणार नाही आणि त्याला गांभीर्याने जर मंत्री स्वतः घेणार नसतील तर कोणाकडून अपेक्षा करायची. आणि त्याच्यामुळे जर एवढ्या हलक्या सहज सहकार सारख्या विषयावर या राज्यामध्ये ज्याचा ग्रामीण विकासाची अर्थव्यवस्था असेल हे राज्य सहकारावर उभा आहे आणि त्या चर्चेलाही आम्ही गांभीर्याने घेणार नसू, तिथेही त्या ठिकाणी वेळ नसेल तर दुर्दैव सभापती महोदय. तरी आपण मला या ठिकाणी वेळ दिलात त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मंत्री महोदय आपल्याला सहकार माहित आहे, माझी हात जोडून विनंती आहे, राज्यातल्या 50% अर्बन बँका 1-2 वर्षात बंद होतील. 200 कोटीचा आपण त्या ठिकाणी समिती नेमलीत, 1 रुपया दिला नाही. समितीने आपल्याला अभ्यास गट दिलाय, काही करत नाही. जिल्हा बँक त्या ठिकाणी बंद होत आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सहकार मंत्री म्हणून आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून एक व्यापक बैठक या क्षेत्रातल्या मान्यवरांची लावा आणि राज्यातल्या सहकार चळवळीला वाचवा. कारण देशात सहकार अमितभाई वाढवायला निघालेत आणि या देशाला मार्गदर्शन करणारं महाराष्ट्र राज्य जर सहकारात खाली जात असेल तर ते आपल्यासाठी नामुष्की आहे. वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाणांचं आम्ही नाव घेतो आणि ती परिस्थिती जर आपण सुधारू शकले नाही तर ती अपयश आणि दुर्दैव आपलं आहे आणि त्याची काळजी सहकार मंत्री म्हणून बाबासाहेब आपण घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि सभापती आपण वेळ दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.